हा हा दगड तुमच्याकडे कसा? स्वामींनी मला सांगितलं, हा दगड वेशीवर घेऊन उभा राहा. पण हा दगड तर मी देवारात स्वामींची मूर्ती म्हणून स्थापन केला होता. खरंच हा चमत्कार फक्त स्वामीच करू शकतात. नमस्कार कर. स्वामी कुठे आहेत? मला आता एक क्षणही थांबवत नाही. त्यांच्या चरणी जायचंय. स्वामी, या आघातामागे सुद्धा तुमची कुठली अद्भुत लीला लपली आहे का? शिव शंकर शंभो. स्वामी, तुम्ही मला दगड मारलात. माझ्या हातून काही चूक झाली का? तुमच्या आयुष्यातली उरली सुरली नकारात्मकता आणि दुःख आम्ही कायमचे ठेचून टाकले. पण स्वामी, माझा गौतम. गौतम, स्वामी, सावित्री आई, मी बरा झालो. स्वामी, तुमच्या कृपेने मी बरा झालो. स्वामी, बाबांना पण सद्बुद्धी द्या. भानुदासने वेशीवर प्राण सोडले. काय? बाबा? स्वामी, माझे बाबा. शांत हो. तुम्ही आता एकमेकाच्या आधाराने पुढचं जीवन व्यतीत करा. स्वामी, आता फक्त तुमच्या आधारानेच आम्ही जगणार. तुमच्या चरणांशी बांधलेला धागा कधीही सुटणार नाही. अरे, आमचा आधार आणि आशीर्वाद कायम तुमच्या सोबत होताच की. देवा,
ज्याला तू तुझा आराध्य मानतेस त्यानेच तुला अजूनही या परिस्थितीमध्ये ठेवलंय. त्याची भक्ती सोड, आमची भक्ती कर. ताई, मी पण प्रवासाला निघालोय, पण नेमका माझ्याकडचा शिधा संपलाय. हरकत नाही. या धर्मशाळेत तुमची साथ मिळाली हेच खूप आहे. मला वाटलं माझ्या सावित्री आईनेच वाचवलं मला. अरे, तुझ्या सावित्री आईनेच मला पाठवलं असं समज. स्वामी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हीच होतात. तुम्ही आम्हाला ओळखू शकला नाहीत, पण आम्ही कायम तुमच्या सोबत होतो हा विश्वास तुम्हाला होता. स्वामी, गौतम बरा व्हावा म्हणून मी अक्कलकोटला आले होते. आता मला काही नको. काही दिवस तुमची सेवा करू आणि मग आमच्या गावी परत जाऊ. हे घे. शिव शंकर शंभा. स्वामी, ही मूर्ती आता आम्ही दोघे आयुष्यभर पूजणार. दोघं नाही, तिघं. ये रे गोविंद. आई, स्वामी, गोविंद, माझा गोविंद परत आला. कुठे होतास इतके दिवस? आई, मी गावोगावी फिरत होतो. रात्रंदिवस तुझा आणि गौतमचाच विचार करत होतो. पण काही दिवसांपूर्वी स्वामींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. ते म्हणाले, अक्कलकोटला ये आणि बघ ना, इथे आलो तर समोर तूच. तुझ्या लेकाला घरी घेऊन जा. स्वामी, परागंदा झालेलं लेकरू माझं आज मला मिळालं. अक्कलकोटमध्ये येणाऱ्याची एकही मनोकामना अपूर्ण राहत नाही. अहो, हे काही फक्त बोलणं नाही, हा अनुभव आहे, हे सत्य आहे. स्वामींच्या कृपेचं प्रत्यक्ष दर्शन आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या उंजळीत स्वामी शांती, समाधान आणि पूर्णत्व भरून देतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, हे फळ कसं आहे? अगदी ताजं फळ वाटतंय. हे बघ, बाळा, हे कलियुगाचं प्रतीक आहे. वर वर चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी आतून पोखरलेल्या आहेत. कलियुग आलं, घोर कलियुग आलं. गयाते, अहो काय झालं? अशा का बडबडताय? कपिलाताई, अहो तो आपल्या गावातला रामकुमार आहे की नाही, त्याने स्वतःच्या जन्मदात्या आईवर हात उचलला. काय सांगताय? खरं की काय? हो ना हो, माझ्या ना डोळ्यात पाणी चाललंय सगळं बघून.
स्वामी, हे बघून ना मन भरून येतो. अहो हाच का तो कलियुगाचा प्रभाव? हे तर काहीच नाही. अजून कलियुगाचा खरा चेहरा तुम्ही पाहिलाच नाहीये. डोळे बंद करा, तुम्हाला कलियुगाचा खरा चेहरा दाखवतो. शिव शंकर शंभा. उघडा डोळे. काय रे बाळ्या, काय दिसला? स्वामी, मला 2 सोंडांचा हत्ती दिसला आणि दोन्ही सोंडांचं तोंड वेगवेगळ्या दिशेला होतं. बाळ्या, कलियुगात अशाच लोकांचं राज्य आहे जे दुतोंडी आहे, ज्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. एका बाजूने धर्म करताय असं दाखवतात, पण दुसऱ्या बाजूने अधर्माने वागतात. काय कपिल, तुला काय दिसला? स्वामी, मला ना एक गाय आणि तिचं वासरू दिसलं. ती गाय ना त्या वासराला एवढं चाटत होती की ते वासरू बिचारा रक्तबंबाळ झालं हो शेवटी. कलियुगात आई वडिलांचं प्रेम आंधळ झालंय. मुलांवर अति माया करतात, पण त्यांना स्वातंत्र्य देत नाही. त्याचं आत्मबल वाढवत नाही. अति प्रेमाने अशक्त करून ठेवलाय. गे, तुला काय दिसलं? स्वामी, एका उंच डोंगरावरून भला मोठा दगड खाली येत होता आणि तो खाली येताना झाडं झुडपं सगळं तुडवतच येत होता. पण स्वामी, एक छोटस रोपटं त्याच्या वाटेत आलं आणि त्या रोपट्याला धडकल्यावर तो दगड थांबला. मला कळे ना स्वामी, हे कसं शक्य आहे? हेच कलियुगाचं अंतिम रहस्य आहे. मनुष्य आपल्या कर्माच्या ओझ्याने विनाश ओढवून घेणार, पण जो कोणी स्वतःचा चांगुलपणा जपत देवाच्या नावाचा आधार घेणार तोच टिकणार. त्याचा उत्कर्ष सुरू होणार. कारण कलियुगात नामस्मरण हेच उद्धाराचं आणि मुक्तीचं माध्यम आहे. आणि हीच गोष्ट आता आम्हाला आमच्या अलकनंदाला समजावून सांगायची आहे. शिव शंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. 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 बाबा, सावकाराच्या घरी पुढचे 10 दिवस लाडू पोहोचवायचं काम मिळाले. चांगले पैसे मिळतील आणि त्या पैशातून तुमचा उपचार सुद्धा होईल. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही लवकर बरे व्हाल आणि स्वामी आहेतच आपल्या बरोबर. श्री स्वामी समर्थ. पुन्हा या घरात त्या स्वामीचं नाव घ्यायचं नाही, सांगितलं होतं ना तुला. काय गे, आजवर एकही भलं झालं नाहीये त्याच्यामुळं. आणि तू त्याचं भजन, त्याची पूजा, त्याची श्रद्धा इतकी वर्ष झाली करतीयेस.
आणि ते बघ तुझे बाबा किती वर्ष झाले आजारी आहेत, काहीच फरक पडलेला नाहीये, तरी आपलं तुझं चालूच आहे, स्वामी स्वामी स्वामी. अगं आई, फरक पडेल ग. योग्य वेळ आली ना नक्की फरक पडेल. हे हे गुणगाड ना तुझ्याकडेच ठेव. न्याहारी कुठे आहे माझी? तुझ्या या खंगलेल्या बापाचं करण्यातच आयुष्य चाललंय माझं. कुठून मला दुर्बुद्धी झाली आणि या विदूर माणसाशी लग्न झालं माझं. न्याहारी म्हण मला. अगं आई, किती राग करतेस. निहारी बनवलीये मी. लाडू बनवण्याच्या नादात ते राहून जाईल म्हणून सकाळी उठून मी निहारी बनवलीये आणि मगच हे काम हाती घेतलं. अगं हा काय घाट घालून बसलीयेस? आणि हे सगळं साहित्य, हे लाडू, अगं पैसे कुठून आले? कुठून आले एवढे पैसे? औषधांसाठी पैसे जमा करायचे होते ना, म्हणून हा गृह उद्योग सुरू केलाय. माझे सोन्याचे कानातले गहाण ठेवले आणि कर्ज घेतलं मी. कुणाला हे सगळं करण्याआधी मला विचारलंस का तू? कान दुखतोय माझा, सोड ना. हे सगळं घरातलं आहे ना, हे तुझं नाहीये, हे सगळं माझं आहे, माझं. आई तू समजला? हे बघ, ही जखम केली आहे ना, ती लक्षात राहण्यासाठी. आत्ताच्या आत्ता जायचं आणि दागिने सोडवून आणायचे, समजला? हात धुवून आले मी. न्याहारी वाढवून ठेव माझी. बाबा, तुम्ही काळजी करू नका. स्वामी आपल्याला या संकटातून सुद्धा बाहेर काढतील. आई गं. आईशी एवढं चांगलं वागते मी, तरी दरवेळी ती माझ्या बरोबर असंच का वागते? प्रेमाच्या बदल्यात प्रेम का मिळत नाही मला? मी एवढं स्वामींचं नामस्मरण करते, तरी तरी हे दुःख काही कमी होतच नाही. पुजारी काका, हे काय करताय तुम्ही? दगडाला पाणी का घालताय? दगडाला अंकुर फुटण्याची वाट पाहतो म्हणून रोज पाणी घालतो. दगडाला अंकुर? पुजारी काका, दगडाला अंकुर कसा काय फुटेल? का नाही फुटत? ते बघ, कालपर्यंत त्या दगडाला पाणी घालत होतो. अंकुर फुटला की नाही? अंकुर फुटण्याकरता रोज पाणी घालत राहावं लागतं. थांबलं की अंकुर फुटत नाही. ठीक आहे, प्रसाद आहे मंदिरातला. नेमकं काय सांगायचं होतं यांना? दगडावर पाणी, चांगुलपणा. बाबांनो नका नेऊ. चल समजा घेऊन येऊ. बाबांनो नका नेऊ. सरक. हो दादा, इतकंच धान्य उरलंय हो माझ्या घरात.
अहो ह्याच्यावरच माझं घर चालणार आहे. हो दादा, नका नेऊ रे. इतकंच धान्य आहे माझ्या घरात, याच्यावरच माझं घर चालतं. बस. उधारीचं गाव, ज्याचा नाही ठाव त्याचं नाव सूर्यराव. काय रे, या वर्षीचं पीक आलं पण माझा वाटा माझ्या घरी नाही पाठवला. एवढी हिंमत कुठून आली? सरकार, लेकीचं लग्न आहे तेच कमी पडतंय. पुढच्या वेळी दुप्पट हिस्सा देईन. यावेळी दया करा सरकार. अहो सगळं नेलं तर 2 वेळचं खायलाही उरणार नाही हो. जा रे, एक वाडगा घेऊन ये. आज हे महाशय माझ्याकडं भीक मागणार आहे. हे घे वाडग आणि भीक माग. हे वाडग रोज घेऊन माझ्या दारात येत जा. एक वेळचं जेवण पुरेल एवढं धान्य मी तुला भीक म्हणून देत जाईल. एवढ्या मोठ्या मानाचा आहे मी. ओके नाही रे? हो सरकार. अहो तुम्ही देव आहात, देव. चल भीक माग. प्रात्यक्षिक दाखव. अरे लाचारी दिसू दे. स्वामी, हे मनसुख शेठ असे या कुत्र्यामागे काठी घेऊन का पळताय? बळा जो कुत्रा आहे ना, हा मागच्या जन्मी मिठाईचा फार मोठा व्यापारी होता. गावातले सगळे लोक त्याला लालची, कंजूस म्हणत. त्याने आयुष्यभर फक्त कमावलं, कधी दान धर्म केला नाही, कधी कुणाला काही दिलं नाही. ज्या मुलाकरता याने कमावून ठेवलं तोच मुलगा ज्याला काठीने हकलतोय. इतकंच काय, तो उष्टावळी खाऊ देत नाहीये. बळ्या कर्माचा फेरा तो हाच. कर्म चांगली कराल तर नशिबी चांगलंच आहे, नाहीतर ही अशी फरफट होईल. बापाने तीच चूक केली, आता मुलगाही तीच चूक करतो. आणि तिकडे तो सूर्यराव तीच चूक करतोय. त्याला कळत नाहीये की त्याच्या कर्माची कशी आणि काय शिक्षा त्याला मिळणार. चल भीक माग. प्रात्यक्षिक दाखव. अरे लाचारी दिसू दे. तुझ्या तर देवा, माझ्या लेकरांसाठी धान्य दे. नाक रगड, पाया पड माझ्या, तेव्हा तुझं आता भलं होईल. ही धान्याची पोती माझ्या वाड्यात पाठवायची व्यवस्था करा. आणि हा भिकारी रोज माझ्या दारात भीक मागायला उभा राहायला पाहिजे. होय.
चल. इकडे या. उचला हे पोते. काका बसा. सरदार छळायला लागले तर तक्रार करायची कोणाकडे? तुम्ही स्वामींकडे तक्रार करा. स्वामी प्रत्येकाचा हिशोब करतात. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्यायापासून कुणीही वाचत नाही आणि न्यायापासून कोणीही सुटणार नाही. शिवाय 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था मी करेन. आजपासून तेवढं मी माझ्या घरातून आणून देईन. आणि स्वामी आहेतच. या सगळ्यातून स्वामी मार्ग काढतील. गयाताई, स्वामी कुठे? मी त्यांच्या दर्शनासाठी मी बनवलेला पहिला लाडू घेऊन आले. अगं स्वामी इथे नाहीयेत आणि कुठे गेलेत हे नाही माहित. मला त्यांच्याशी जरा बोलायचं होतं. मी काहीतरी नवीन सुरुवात केलीये. काय ग, कसला उद्योग सुरू केलायस एवढा? मी नवीन गृह उद्योग सुरू केलाय, लाडवांचा व्यवसाय. हो का? वा वा वा. आणि त्यातली ही पहिली टोपली. आणि त्यातला हा पहिला लाडू मला स्वामींना द्यायचा होता. त्यांचा आशीर्वाद जर मिळाला ना तर माझा हा उद्योग भरभराटीला येईल असं वाटतंय. वा, सुंदर दिसतोय लाडू. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही इथे नसला तरी हा पहिला लाडू तुमचाच आहे. तुमचा आशीर्वाद मिळाला ना तर माझा हा उद्योग सुरळीतपणे होईल. मी प्रयत्न करते, पण यश मात्र तुमच्या हातात आहे. आणि तुमच्या दर्शनाची आस घेऊन मी पुन्हा येईल. अगं अलकनंदी, आम्हाला लाडू नाही. काय झालं स्वामी? बाळा, तो कुत्रा तर धावत गेला. काय त्याच्या नशिबी चांगुलपणा आला नाही म्हणून तो चवताळला. आता धावता धावता वाटेत जो कोणी येईल त्याचं नुकसान करणार. पहिला लाडू स्वामींना अर्पण केला. आता हे सावकारांकडे पोहोचवायचे. हड, हड. हे सगळं काय झालं? हे लाडूच माझे उदरनिर्वाहाचं साधन होते आणि आता हे सगळे मातीत मिळाले. आता आजचं काम, आजचे पैसे. अरे देवा. बाबा, सावकाराच्या घरी पुढचे 10 दिवस लाडू पोहोचवायचं काम मिळाले. चांगले पैसे मिळतील आणि त्या पैशातून तुमचा उपचार सुद्धा होईल.
पुजारी काका, तुम्ही इथे? नुकसान झालं ना, पाहिलं मी. स्वामींचं नाव घेत चालली होतीस, स्वामींवर विश्वास ठेवून लाडू पोचवायला चालली होतीस ना. आता मला सांग, स्वामींचं नाव घेऊन सुद्धा नुकसान होत असेल तर काय उपयोग? हे तर काहीच नाही. मी तुला एक गोष्ट दाखवतो, ते पाहून तुझ्या तळ पायाची आग मस्तकात जाईल. चल. ऐका हो ऐका, सूर्यराव सरदारांना राज दरबाराकडून मोठी बढती मिळाली आहे हो. त्यासोबतच वाढीव वतन मंजूर झाले आहे हो. आणि त्यासोबतच भरजरी पगडी बहाल केली आहे हो. पाहिलंस, हा कपटी, लोकांवर अन्याय करणारा अत्याचारी सरदार हा सगळ्यांना त्रास देतो. याचं मात्र भलं होतं. त्या गरीब माणसाकडून धान्य लुबाडून घेतला, तो गरीब माणूस भिकेला लागला. याचं मात्र भलं झालं. आणि तुझ्यासारख्यांचं नुकसान होतं. हा कुठला न्याय? हो ना, हा कुठला न्याय आहे? वाईट माणसाचं भलं आणि चांगल्या माणसाचं नुकसान. नाही, आता हा अन्याय मला सहन होत नाही. थांबा स्वामी. अगं अलकनंदे, अगं डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? काय करतेस तू? स्वामींचा हात पकडतेस? कळतंय का काही? स्वामी, तुम्हाला हा लाडू खाण्याचा काहीच अधिकार नाहीये. हा? कशासाठी खायचा आणि कशाच्या भरोशावर? मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, तुमचं नामस्मरण करत निघाले आणि काय झालं? माझंच नुकसान झालं. माझे सगळे लाडू मातीत मिसळले. आणि तुम्ही इथे शांतपणे बसून लाडू खातायत. माझ्या वाटेला कायम दुःख आणि तो सूर्यराव, त्याच्या वाटेला काय? बढती, इनाम, तलवार. तो तर लोकांचं धान्य लुटतो, पाप करतो आणि कायम त्याचंच का भलं होतं? मी एवढं पुण्य करते पण माझ्या वाटेला काय स्वामी? दुःख. का असं होतं स्वामी? वाईट करणाऱ्याचं भलं आणि चांगल्या माणसाचं नुकसान, हीच आहे का तुमच्या न्यायाची व्याख्या? हा कसला धर्म आणि ही कसली कृपा? मला उत्तर हवंय स्वामी, उत्तर द्या. आता का बोलत नाही आहात स्वामी? बोला ना. अगं हे अलकनंदे, काय ग? तू स्वामींना जाब विचारतेस? अगं तुझं वय काय? हा? अरे आत्ता
आता कुठे तू स्वामी भक्ती करायला लागलीस आणि चक्क स्वामींना जाब विचारतेस? डोकं ठिकाणावर आहे ना? हा? कपिले तू शांत हो. आमचं आम्ही पाहून घेऊ. हा? भक्तीमध्ये वय आणि कालावधी पाहिला जात नाही, नातं पाहिलं जातं, जिव्हाळा पाहिला जातो. जिव्हाळा? माझं एवढं नुकसान झालं, मी तिथे रडत बसले, मग तरी सुद्धा आज माझं नुकसान कसं काय होऊ दिलं तुम्ही? हा कुठला जिव्हाळा स्वामी? बोला, उत्तर द्या स्वामी, शांत राहू नका. काळजी तू घेतली नाहीस, टोपली तू सांभाळली नाहीस आणि आता आम्हाला जाब विचारतेस. तुला वाटलं कसं की आम्ही तुझं वाईट होऊ दे म्हणून? वाटायचं काय? जे दिसतंय तेच बोलते. वाईट वागणाऱ्याचं नेहमी भलं होतं, हे मी बघितलंय ना स्वतःच्या डोळ्यांनी. अगं हा झाला तुझा दृष्टिकोन. म्हणजे बाळा समोर या असा. आता इकडे बघ आणि सांग बरं तुला काय दिसतंय? हे काय? बाळप्पा भाऊंचं अर्ध शरीर काळं पडल्यासारखं दिसतंय. बाळा जरा पुढे ये. आता आम्हाला सांग, प्रत्यक्षात असं काय असतं का? अगं दृष्टीचा खेळ आहे सगळा. नाही नाही हा स्वामी, तुम्ही हा सगळा ऊन सावलीचा खेळ दाखवून पळवाट काढताय. वा, म्हणजे इतका विश्वास ढळला आमच्यावरचा? स्वामी, विश्वास ढळण्याचा प्रश्न नाहीये, पण जो अनुभव येतोय त्यावरून बोलते मी. आता आम्हाला सांग, वाईट अनुभव मोठे की आमच्यावरचा विश्वास? स्वामी, माझ्याशी आता तुम्ही काहीच बोलू नका आणि मी जाते इथून. आम्हाला माहितीये आमच्यावरचा विश्वासच मोठा आहे. स्वामी, तुमचं आणि भक्तांचं नातं अजब आहे. तुमच्याशी अशी भांडणारी भक्त पहिलीच बघितली. बाळा ती भांडते पण ती प्रेमळ आहे, भोळी आहे. आणि भोळी लोकच लवकर बळी पडतात कुठल्याही प्रभावाला, त्याचीच चिंता आहे. शिव शंकर शंभो. अलगनंदा, तुम्ही इथे का आला आहात सांगू शकाल का? सूर्यराव सरदारांना बढती मिळाल्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांकडून भेटवस्तू गोळा करत आहोत. तुम्ही काहीतरी द्या. अहो पण आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये, आम्हीच विवंचनेत आहोत. असं कसं? काहीतरी द्यावंच लागेल. हा सूर्यराव सरदारांचा आदेश आहे. आदेश न पाळल्यास शिक्षा होऊ शकते. अहो पण भेटवस्तू ही प्रेमाने द्यायची आणि घ्यायची असते, ही अशी जोर जबरदस्तीने नाही. ए, आम्हाला शिकवू नकोस. जा, काहीतरी घेऊन ये. नाणं किंवा वस्तू, काहीही. हे काय चाललंय? काय चाललंय हे?
मनुष्यासमोर दोन पर्याय असतात, चांगुलपणाचा आणि वाईटपणाचा. कुठल्याही परिस्थितीमध्ये वाईटपणाचा पर्याय निवडायचा नाही हे लोकांना पटवून द्यावं लागतं. घ्या, हे घे. यात शिंपले आहेत. बाळा, हे घे. कपिले, हे घे. यात कारका आहेत. खारका ज्याच्या त्याच्या वाट्याचा ज्याला त्याला मिळतो. शिवशंकर शंभो. काय हो कपिलताई? न फोडलेल्या शिंपल्या आहेत, त्याही स्वामींनी दिल्या आहेत. म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असणार. कोणी सांगावं, कुठल्या शिंपलीत मौल्यवान मोती निघाला तर? गयताई, अहो एक काम आहे तुमच्याकडे. कराल का? हो सांगा ना. स्वामींनी तुम्हाला शिंपले दिले ना, आणि मला खारका. काय ना गयताई, लहानपणापासून ना मला शिंपले गोळा करायचा प्रचंड नाद आहे हो. हे शिंपले तुम्ही मला द्याल का? नाही म्हणजे तुम्हाला काही अडचण नसेल तर. तर हे शिंपले तुम्ही मला द्या, माझा खारकेचा डबा तुम्ही घ्या, चालेल का? कपिलताई, तुमचं मन गेले ना शिंपल्यांवर. आणि तसंही मला मिळालेलं मी सगळ्यांना वाटून टाकते. अहो मी हा विचारच करत होते की आता या शिंपल्या मी कोणाला देऊ. अहो विचार कसला करताय? मला द्या आणि ह्या खारका तुम्ही घ्या. आलेच मी. हो हो. एक वेळ भेट वस्तू नसती दिलीस तरी चालला असता आम्हाला, पण तू या ज्या शेणाच्या गोऱ्या देऊन अपमान केलास ना, याचा काय? अपमान काय त्यात? मला जे देणं शक्य होतं मी तेच दिलं ना. या कृतीचा अर्थ यांना जरी नसला कळला तरी मला कळतो. उगाच मी सरदार नाही झालो. तू अप्रत्यक्षरित्या मला सांगू पाहतेस ना, तुम्ही सरदारकी सोडा आणि गोऱ्या थापा, असाच अर्थ होतो ना. बघ, या उद्धटपणाची शिक्षा तुला चांगलीच मिळणार आहे. आता मी तुला सोडणार नाही. आता मला कसलीही भेटवस्तू नकोय. आता मला भेटवस्तू म्हणून तूच हवेस. असा अनर्थ करू नका. आजच बढती मिळाली आहे, ग्रहमान चांगले आहे, आणि अशा वेळी कुठल्याही स्त्रीचा अपमान करून त्या ग्रहमानाला दृष्ट लावू नका. अरे चला, मी असलं काय मानत नसतो. विषाची परीक्षा करू नका. आली ना प्रचिती?
अरे कुठूनशी विट्टी आली आणि सगळं मातीत पडलं. हा संकेत आहे, ओळखा, त्याचा आदर करा. आणि हिच्या बाबतीत कुठलाही वेडा वाकडा विचार करू नका. या आता. आता तू वाचलीस, याद राख, यापुढे तू वाचणार नाहीस माझ्या तावडीतून. चला रे. विरोध करण्याची पद्धत योग्य आहे, पण त्याचे परिणामही भोगावे लागणार. वाईटाशी सामना झालाय, सतत होत राहणार, आयुष्य ठळून निघणार. तयार राहा. शिंपल्यांनी भरलेलं ताट गयेला स्वामीने दिलेलं आहे. म्हणजे निश्चितच ह्याच्यात मौल्यवान असे मोती असतील. मोती घेऊयात आणि कोणाला तरी विकूयात आणि मग मग पक्कळ पैसे कमवूयात. वा, कपिले. हा? हे काय? ह्याच्यात तर काहीच नाहीये. दुसरा बघूया. कशातही मोती नाहीयेत. म्हणजे ज्यामध्ये मोती होते ते शिंपले गयेने आपल्याकडे ठेवले की काय? खारकाई गेल्या आणि हाती हाती काहीच लागलं नाही. नशीब काही खारका आम्ही आमच्याकडे ठेवून घेतल्या होत्या. सगळ्यांनी दिल्या त्या गयेला. काय कपिले, हाच विचार करतेस ना? जशा तू खारका लपवल्या तशा गयाने मोती असलेल्या शिंपल्या लपवल्या असतील तर? तुझं नुकसान झालं असेल तर? नाही नाही स्वामी, कसलाही विचार करत नाहीये मी. चल आमच्या बरोबर. बाळप्पा भाऊ, खारका घ्या. हे घ्या दादा. कपिले, गयाने पण तुझ्यासारखं केलं असतं तर इतकी आनंदी दिसली असती का? तुझ्यासारखी चिंताग्रस्त असते. वाईटपणाने वागाल तर आयुष्यभर दुःखी राहाल आणि चांगुलपणा जपाल तर संघर्ष करावा लागेल पण सुखी राहाल. स्वामी, चुकलं माझं. स्वामी, मला सगळं कळतं पण वळतच नाही. मला पुन्हा एकदा माफ करा स्वामी. कपिले, कधी कधी तुला सांगितलं पटकन कळतं, पण काही ना तेही कळत नाही आणि मग वेळ निघून जाते. शिव शंकर शंभो. काय गं, कुठं निघालीस? आणि हे काय, ही शिदोरी घेऊन कुठे चाललीस? आई, ते रामचंद्र काका आहेत ना, त्यांच्या घरातलं सगळं धान्य तो सूर्यराव घेऊन गेला आणि त्यांच्याकडे आता खायला काहीच नाहीये ग.
म्हणून ही शिदोरी घेऊन जाते. वा, मोठी दानशूर झालीस ग. अगं, घरात काही धान्याची कोठार आहेत का तू स्वतःला अगदी कुबेराची कन्या समजतेस? देते इकडे. अगं आई, मी त्यांना शब्द दिलाय आणि मी जर ही शिदोरी नाही ना घेऊन गेले तर माझा शब्द खोटा ठरणार. कुणाला विचारून शब्द दिला ग? हा हा, सगळे निर्णय स्वतःच घ्यायला लागलीयस. एवढी अद्दल घडवली मी, इतक्यात विसरलीस? पुन्हा पुन्हा तेच धाडस करतेस? कोण कोण आहे तिकडे? आई, माझ्या वाटेचं जेवण तरी दे ना ग. मी त्यांना देऊन येते, पण मी त्यांना उपाशी नाही ग ठेवू शकत. हो का? बर, हे घे, हे घे, हे नेऊन दे हा त्यांना. पण एक लक्षात ठेव, हे तू नेऊन दिलंस तर तुला उद्यापर्यंत काहीच खायला मिळणार नाही. ठीक आहे, मी पाणी पिऊन राहीन आणि स्वामी काळजी घेतीलच माझी. स्वामी? बर, मी पण बघतेच हो ते स्वामी तुझी कशी काळजी घेतात ते. आणि काय ग, आतापर्यंत त्यांचा तिरस्कार करत होतीस आणि आता आता त्यांचे गोडवे गातेस? आई, माझं आणि स्वामींचं नातं हे भक्तीचं आहे आणि ते फक्त अनुभवायचं असतं. ए, तुझा हा चांगुलपणा आणि दानशूरपणा ना, याने कधीच कोणाचं भलं झालं नाहीये आणि तुझंही होणार नाहीये, लक्षात ठेव. चांगुलपणा सोडणं म्हणजे माणुसकी सोडणं, आणि मी ते करणार नाही. जरी जगाने मला साथ नाही ना दिली तरीही चालेल, पण मी चांगुलपणा सोडणार नाही. अहो विनायक, अहो तुम्ही इथे? असं अचानक येत जाऊ नका, कोणी बघितलं तर? या वाटेवर कोणीही ये जा करत नाही, कोणीही पाहणार नाही. म्हणूनच तर इथे येतो, फक्त तुला भेटायला. असं भेटणं बरं नाही. तुम्ही गुरुजींना सांगा माझ्या स्थळाबद्दल. ते घरी येतील, आपल्या लग्नाबद्दल बोलतील आणि एकदा लग्न झालं ना की मग तर आपण उघडपणेच भेटू, तेही घरच्या घरी. हो, ते मी सगळं करीन, पण तुझ्या घरच्यांनी विचारलं मुलगा काय करतो तर काय सांगणार? हे बघा, कुठलंही काम लहान नसतं. तुम्ही ना मिळेल ते काम करा. नाही, मला कमी वेळात जास्त पैसे हवे, खूप मोठं नाव कमवायचं तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो, मला तुझ्या आयुष्यातील सगळ्या समस्या सोडवायच्या. तुझ्यावर जो छळ होतो तो नाही पाहत मला. सगळे निर्णय स्वतःच घ्यायला लागलीयस? एवढी अद्दल घडवली मी, इतक्यात विसरलीस? पाहिलंय मी सगळं.
तुझं दुखणं मला माझं वाटतं. अलकनंदा, तुझ्या बाबांवर उपचार करायचे. मी हातभार लावी. मला तुला आयुष्यभर सुखात ठेवायचंय. आणि कमी वेळात जास्त पैसे मिळणारं जर काम मिळालं ना, तरच हे शक्य आहे. आणि तुला एखादं स्थळ सांगून आलं आणि तुझ्या घरच्यांनी तुझं लग्न लावून दिलं तर? नाही नाही, असं काही होणार नाही. आणि मी काय कोणाची वस्तू नाहीये. माझं आयुष्य मी ठरवणार आणि ते तुमच्या सोबतच असणार. अलकनंदा, लवकरच माझं आयुष्य पलटणार आहे. एका मोठ्या आसामीने मला भेटायला बोलवलंय. आज काम मिळेल, मोठं काम मिळेल. स्वामी, विनायकरावांना चांगलं काम मिळू दे आणि त्यांचं नशीब खुलू दे. तुम्हाला वाटतं तुम्ही प्रार्थना करता, तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकली जावी, पण तुम्हाला कळत नाही तुम्ही प्रत्येक वेळी जे मागता ते तुमच्या करता योग्य असतंच असं नाही. शिवशंकर शंभो. सरदार साहेब, आपणास बढती मिळाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. बोल, कशासाठी आलास? सरदार साहेब, काल तुम्ही 4 तरुणांची परीक्षा घेतली होती. त्यामध्ये मी सुद्धा होतो. तुम्ही म्हणाला होता की जो उत्तीर्ण होईल त्याला उद्या बक्षीस मिळेल. मी उत्तीर्ण झालोय म्हणून तुमच्याकडे काम मागायला आलो होतो. तू विनायक ना? हो. हा, गुण आहेत ना तुझ्यात. हुशार, धाडसी आणि लालसेची ठिणगी. ज्याला मोठं व्हायचं असतं ना, त्याच्यामध्ये हे तिन्ही गुण हवेत. मी तुला एक काम सांगतो. आजपासून पंचक्रोशीतील वेगवेगळ्या गावात जाऊन तू दरोडे घालायचे. हे आजपासून तुझं काम. सरदार साहेब, दरोडा? अहो, तुम्ही सरदार आहात ना, तुम्ही स्वतः लोकांसाठी न्याय करता. अरे, कायदाही माझ्याच हातात आहे आणि न्याय देणं सुद्धा माझ्याच हातात आहे. उद्या तू जरी पकडला गेलास तर मी सोडा त्याला असा शब्द जरी बोललो ना, तरी तू छाती ठोक बाहेर पडशील. हे बघ, आजवर हे काम ना मी स्वतः लक्ष घालून करत होतो, पण आता मला बढती मिळाली आहे ना, माझे हात काळे करता येणार नाहीत. माझ्या जागी एक सक्षम हात हवाय आणि तो हात तू आहेस. मला तुझ्या आयुष्यातील सगळ्या समस्या सोडवायच्या. तुझ्यावर जो छळ होतो तो नाही पावत मला. अरे, हा विचार काय करतोस? अरे, कमी वेळामध्ये भरपूर धन कमवशील. हे बघ, कोणालाही काहीही कळणार नाही. तू माझ्यावर भरोसा ठेव. माझा वरदहस्त तुझ्या माथ्यावर आहे. ए, गुपचूप हो म्हण, नाहीतर सरदार बळजबरी हो म्हणून घेतील. मला विचार करायला 1 दिवस देताय का? तू विचार करून मला उद्या सांग, नाहीतर मी तुला स्वतःहून तयार करेन. एवढं याद राख. चला रे. विनायका, चल जरा माझ्या बरोबर. इथे जवळच एक वारुळ आहे, त्यात नेमकं काय आहे ते पाहायचंय. चल.
यात सोनं आहे बहुतेक. मला नेमकं तेच कळत नव्हतं की यात काय. जर आज सोनं असेल तर बाहेर काढायचं कसं? हे तर नागाचं वारुळ आहे. काय नागाचं आहे? नाग तर खजिन्याचं रक्षण करतात. या वारुळाच्या आत खजिना असेल का? इतका सहज धनलाभ, कदाचित हीच माझी संधी आहे. थांब, आत नाग असेल तर? झटपट धनलाभ व्हावा म्हणून वारुळात हात घातलास, स्वतःचा जीव धोक्यात घातलास, मोहाला बळी पडलास. हे बघ, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. झटपट काही मिळत नाही आणि मिळालं तर ते टिकत नाही. सूर्यराव तुला जे काम सांगतोय तेही या वारुळात हात घालण्याप्रमाणेच आहे. आणि सूर्यराव हा तो नाग आहे जो शेवटी तुला टसणारच. कलियुगात जर कलियुगाच्या प्रभावाला बळी पडायचं नसेल तर मोहाला बळी न पडणं आणि सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवणं हा एकमेव उपाय आहे. ज्या दिवशी ह्या गोष्टी हरवतील त्या दिवशी कली तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार. कपिलाताई, अहो हे काय होतंय? गयाताई, बाहेर वावटाळ आली असं वाटतंय. चला स्वामींकडे जाऊ. स्वामी, स्वामी, स्वामी. स्वामी, अहो अचानक हे काय होतंय? बाहेर अचानक वावटळ सुटली. असं का होतंय स्वामी? स्वामी, स्वामी डोळे उघडा.
गावात वावटळ उठली, गावातल्या लोकांचं नुकसान होईल स्वामी. स्वामी, काहीतरी अनर्थ घडणार असं वाटतंय स्वामी. स्वामी, अहो अचानक हे असं कसं घडलं? नुकसान होणारच आहे. हे वावटळ साधन आहे. बाळ्या, तेलाची बुदली आणि पाणी घेऊन ये. हो स्वामी. तेल बना, तेल बना, तेल बना, तेल बना. बाळ्या, गावातल्या प्रत्येक घराचा आणि त्यांना म्हणावं तेल बना, तेल बना. स्वामी क्षमा करा, पण हे पाणी आणि त्यावर तेल तरंगत याचा काय अर्थ? सांगितलं तेवढा करा. जा. हो स्वामी. तेल बना, तेल बना. स्वामी, अहो पण ह्याचा अर्थ काय? कपिले, तो विजलेला दिवा घेऊन ये. हो. हा नुसता दगड नाही, माझा प्रभाव आहे. ज्या घरावर हा दगड पडेल त्या घराचा विचार, शांती, सद्बुद्धी सगळं माझ्या ताब्यात. सद्गुण कमी होतील, वाईट वाढेल, लोक स्वतःचा विनाश करतील.